बातमी परिचारिकांच्या आंदोलनाची आहे। परिचारिकांच्या आंदोलनाचा रुग्णांना फटका बसतोय। नागपुरातील निम्म्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या। नागपूर शासकीय मेडिकल मेयोतील परिचारिका सहभागी आहे। परिचारिका संघटनांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे। महाराष्ट्र राज्य पारिचारिक संघटनेच्या वतीने जर बघितलं तर चौथ्या दिवशी सुद्धा आंदोलन सुरू आहे। नागपुरातील मेडिकल चौकामध्ये जर बघितलं तर संपूर्ण नर्सेस जास्त एकत्रित आले आहेत। वेगवेगळ्या मागण्या सरकार पुढे मागण्या ठेवणार आहे। मात्र अजूनपर्यंत जर बघितलं तर सरकारने कुठला तोडगा काढलेला आहे। त्यामुळे वाढीव दरवेज बसचे धुलाई भत्ता आहेत, अनेक अशा मागण्या मागण्याला मुली संपूर्ण एकत्र काय सांगाल त्याच्या मागण्या तुमच्या असणार आहे? आमची प्रमुख मागणी आहे खासगीकरण रद्द करण्याची। आमची दुसरी मागणी आहे परिचारिकांची जी 7व्या वेतन आयोगातील वेतन त्रुटी आहे ती निवारण करण्याची। त्यानंतर 100% कायमस्वरूपी पदभरती पदनिर्मिती ही व्हावी। त्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंट प्रमाणे आमचे अलाउन्सेस आम्हाला मिळावे। त्याचप्रमाणे शैक्षणिक वेतनवाढी आम्हाला मिळाव्यात। सेंट्रल गव्हर्नमेंट प्रमाणे ज्या तिथे आहेत त्याचप्रमाणे जीएनएम विद्यार्थ्यांचे विद्यावेतन वाढावे। रिसेंटली एक जीआर आला आहे 80-20चा, तो रद्द करण्यात यावा। मेल फिमेल ज्यामध्ये जेंडर बायस केलेला आहे ते दूर करण्यात यावे। आपली 80-20 बद्दल त्या संघटनेतर्फे एक मागणी करण्यात आली आहे। त्याच्यामध्ये लिंगभेद आहे। शासनाने सेवा प्रवेश नियमामध्ये लिंगभेद केला आहे। त्यामध्ये महिलांना 80% आणि पुरुषांना त्यांनी 20% असं लिंगभेद करून आरक्षणाच्या बाबतीत किंवा पुरुषांना एक अन्यायकारक हा नियम लादलेला आहे। तर हा नियम शासनाने रद्द करावा अशी आम्ही संघटनेतर्फे विनंती सरकारला करत आहोत। तेजस मौत्रे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।